चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाच्या पिठापासून बनवलेली कलरफुल इडली. माझ्या मुलीसाठी ही इडली मी बनवलेली आहे आणि यामध्ये ना मी अजिबात कुठलाही फूड कलर वापरलेला नाहीये. खूप छान ट्रिक यूज करून मी ही कलरफुल इडली बनवली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये 1 कप आपण तांदळाचं पीठ घेऊया. वाटीने मोजा किंवा कपाने मोजा. 1 कप मी घेतलं आहे तांदळाचं पीठ. त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घेतलाय आपण. त्याच वाटीने 1 वाटी घट्ट असं दही घेतलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकूया आणि याला आता आपण ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता आपण यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे. एकदम पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि इडलीचं जसं बॅटर असतं सेम त्याच पद्धतीने आपण याचं बॅटर तयार करून घेऊया. साधारण 1.5 कप पाणी आपण वापरलेलं आहे बॅटर तयार करण्यासाठी. ज्या कपाने आपण 1 कप तांदळाचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने आपण 1.5 कप पाणी वापरलं आहे. बॅटर तयार झालं आहे. बाकीचं साहित्य बघूया. 1 गाजर घेतला आहे, आपल्याला अर्धाच गाजर लागेल, आणि पालकची भाजी घेतली आहे ग्रीन कलरसाठी, आणि 1 इनोचं पॅकेट घेतलं आहे. याचं आपण आता मिक्सरमध्ये छान प्युरी तयार करून घेऊया. पालकची भाजी टाकून घेते मिक्सरमध्ये आणि छान हिरवीगार अशी प्युरी आपण याची तयार करून घेऊया. पालक आणि गाजर किसून आणि त्याची प्युरी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे. पुढची तयारी करूया. आता आपण यामध्ये इनो टाकून घेऊया. 1 पूर्ण पॅकेट आपल्याला लागणार आहे. यावर थोडंसं आपण पाणी टाकूया आणि छान याला एका डायरेक्शन मध्ये आपण फिरवून घेऊया, म्हणजेच ना पीठ आपलं छान फुलून येईल. 2 ना वाट्या घेतल्या आहेत मी. यामध्ये आपण ना थोडं थोडं बॅटर आपण काढून घेऊया. व्हाईट इडलीचं बॅटर आपण दोन्ही वाट्यांमध्ये थोडं थोडं काढून घेऊया आणि त्याचे ना छान असा कलरफुल बॅटर आपण तयार करून घेऊया. एका वाटीमध्ये आपण पालक प्युरी टाकणार आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण गाजरची प्युरी टाकणार आहे आणि छान याचा असे कलर तयार करून घेणार आहे. बघा, याला छान असं फिरवून घ्यायचंय मिक्स करून. पालकचा कलर ना फार ग्रीन कलर खूप सुंदर असतो, त्यामुळे ना छान ग्रीन असं बॅटर तयार झाले. पण गाजर ना थोडंसं फिक्क्या कलरचं असतं, ऑरेंज कलर एवढा डार्क नाहीये, त्यामुळे त्याचं बॅटर ना थोडंसं लाईट झालं आहे, पण ठीक आहे. आता आपण इडलीचं भांडं घेतलं आहे आणि त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. गॅसवर मी इडलीच्या भांड्यामध्ये ना खाली पाणी टाकून त्याला गरम करायला ठेवलं आहे. आपण आता इकडं इडली तयार करूया आणि लगेचच आपण बनवायला टाकूया. सर्वात अगोदर आपण ऑरेंज कलर टाकूया. त्यानंतर आपण इकडे खाली व्हाईट कलर टाकूया आणि लास्ट आपण ग्रीन कलर टाकूया. छान असं तिरंगा कलरचं आपण इडली तयार करतो आहे. बघा, व्यवस्थित असं जिथे आपल्याला वाटेल प्रॉपर शेपमध्ये करण्यासाठी व्यवस्थित असं सगळं बॅटर टाकून घेते. बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर कलरफुल इडली आपली दिसतीये. सेम पद्धतीने सगळ्या याच्यामध्ये मी इडली टाकून घेतली आहे आणि असंच एका दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा मी इडली टाकून घेतली आहे. बघू शकताय तुम्ही. आता मी याला गॅसवर ठेवलं आहे. एक झाकण लावून आपण याला 20 मिनिटासाठी ठेवूया. 20 मिनिटं झालेली आहेत आणि इडली आपली छान तयार झाली आहे. याला ना आपण थंड करणार आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण याला काढूया. खालच्या देखील तयार झाले आणि लास्ट ना मी छान एकाच कलरच्या इडल्या सुद्धा बनवल्या आहेत खाली, व्हाईट, ऑरेंज, ग्रीन. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, इडली छान आपली थंड झालेली आहे.
आणि आता आपण ना काढून घेऊया. बघा किती अलगद सुटत आहेत इडली, छान म्हणजे छान परफेक्ट कुक झालेल्या आहेत त्या. अलगद निघते बघा चाकूने, खाली जरा सुद्धा आपल्या भांड्याला इडली चिपकलेली नाहीये. लहान मुलांना अशा कलरफुल गोष्टी खूप आवडत असतात. माझ्या मुलीला तर कलर्स खूप आवडतात. गोष्ट तर तीच आहे, इडली तर सारखीच आहे, फक्त त्याला आपण कलर देऊन त्याला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हेच लहान मुलांना खूप आवडतं आणि ते आवडीने सुद्धा खातात. यामध्ये ना मी थोडासा फूड कलर टाकला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याचा परफेक्ट ऑरेंज कलर आलाय. गाजर आपलं थोडंसं फिक्कट कलरचं होतं, त्यामुळे त्याचा परफेक्ट कलर आला नव्हता, म्हणून मी एक इडली तुम्हाला फूड कलर टाकून करून दाखवली आहे. ग्रीन कलरमध्ये मी अजिबात फूड कलर घातलेला नाही आहे, जो पालकचा कलर आहे तोच आहे. बघा सगळ्या इडल्या मी काढून घेतल्या आहेत. खूप छान अशी स्पेशल लहान मुलांसाठी डिश आपली तयार झाली आहे आणि अगदी झटपटसुद्धा होते. आपल्याला पीठ भिजत वगैरे घालण्याची सुद्धा गरज नाही आहे. लगेच तांदळाच्या पिठापासून आपण झटपट ही इडली तयार करू शकतो. चला तर मंडळी, आपली कलरफुल अशी इडली तयार झालेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा.